मुंबईकरांना लवकरच गारेगार लोकल प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे, कारण मध्य रेल्वेवर धावणारी एसी लोकल ही मुंबईमध्ये दाखल झालेली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांची आता रेटारेटी धक्काबुक्कीतून सुटका होणार आहे. मुंबई लोकलचा गारेगार एसी प्रवासाचा काळ आता दृष्टीपथात आलाय. देशातली पहिली एसी लोकल मुंबईत दाखल झाली आहे. काही चाचण्यांनंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. तशी ही लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार होती, पण आता ती मध्य रेल्वेवर धावणार असल्यानं ही सरप्राईज गिफ्ट मानली जाते. चेन्नईच्या ICF फॅक्टरीत ही लोकल बनवण्यात आली. एसी लोकलच्या निर्मितीसाठी 60 कोटींचा खर्च आला. लोकलमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. 12 पैकी 6 डबे एकमेकांना जोडलेले असतील. डबा थंड ठेवण्यासाठी प्रत्येकी 15 टन वजनाचा एक एसी डब्यात बसवण्यात आलाय. प्रत्येक दरवाजा ऑटोमॅटिक आहे. या दरवाजांचं नियंत्रण मोटरमनकडे असेल. गारेगार प्रवास करणार असाल तर खिसाही गरमागरम पाहिजे. एसी लोकलचं तिकीट किती असणार याची त्यामुळे उत्सुकता लागली आहे. एसी लोकलचं तिकीट मुंबई मेट्रोच्या प्रमाणात असणार आहे. मुंबई मेट्रोच्या आधारे तिकीट दर लावल्यास ते दर मुंबईकरांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार एसी लोकलसाठी दिल्ली मेट्रोच्या प्रवासी भाड्याचा आधार घेण्यात येणार आहे. तो आधार मानल्यास हा प्रवास मुंबईकरांच्या टप्प्यात येऊ शकतो. एसी लोकल सुरुवातीच्या दिवसात CST ते ठाणे मार्गावर चालवण्यात येईल असा अंदाज आहे. एसी लोकलसाठी संपूर्ण 30 दिवसांचं भाडं मोजावं लागणार आहे. त्यामुळे CST ठाणे पासची किंमत 2000च्या घरात जाण्याची शक्यता आहे. एसी लोकलच्या काही चाचण्या होणार असून त्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मात्र काही का असेना, किमान या उन्हाळ्यात तरी मुंबईकरांच्या मनातला गारेगार प्रवास यंदा अस्तित्वात येईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.